सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसानं सकाळपासून जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये हजेरी लावलेली आहे। कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू असून जिल्ह्याच्या इतर भागातही ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय। हवामान विभागाकडून आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय, त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। इथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। मात्र आपण जर पावसाची परिस्थिती पाहिली असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचं प्रमाण जे आहे ते कमी आहे। मागील काही दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कडक ऊन होतं, मात्र आज जर आपण पाहिलं ढगाळ वातावरण आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागामध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडतो, तर काही ठिकाणी एका दुसरी मोठी सर जी आहे ती देखील पाहायला मिळते। मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मागील 2 ते 3 दिवस सोडले तर काही दिवसापूर्वी पावसानं अगदी जोरदार जे आहे ते आगमन केलं होतं। मात्र आता पावसाची जी आहे पावसाने काही दिवस उसंत घेतली होती, मात्र आजच्या दिवसामध्ये पाऊस पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतोय। मात्र पावसाचा जोर जरी कमी असला तरी या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज ऑरेंज अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे आणि कोणत्याही क्षणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन जे आहे ते जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं पाहायला मिळतंय। उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग।